श्री स्वामी समर्थ. सांक्रातिक श्राद्ध. संक्रांतीला मकर संक्रांत श्राद्ध करावे. सूर्यग्रहण विशेष करून 2 आयन जन्म नक्षत्र मांगलिक कर्म हे श्राद्ध काल मनोरथ पूर्ण करणारे होत. मकर राशी सूर्य गेला असता उत्तरायण सुरू होते व कर्क राशी सूर्य गेला असता दक्षिणायन सुरू होते. त्या काळात श्राद्ध करावेत. मकर व कर्क व्यतिरिक्त या ज्या 10 संक्रांती आहेत तेव्हा स्नान दान श्राद्ध करू नये. फक्त उत्तरायण आणि दक्षिणायन जेव्हा सुरू होतं आणि त्याच वेळेस आपण हे श्राद्ध करू शकतो. आज शनिवारी उत्तरायण सुरू झालेला आहे. आज तुम्ही श्राद्ध करू शकता. आजच्या या श्राद्धाला खूप महत्त्व आहे. आजपासून उत्तरायण सुरू झाले आहे. उत्तरायणाचे खूप महत्त्व आहे. उत्तरायणामध्ये तुम्ही कोणतेही काम केले असता ते काम संपूर्ण होते. त्या कामामध्ये कधीही दुःख येत नाही, नेहमी खुशी येत असते. उद्या म्हणजे आज दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झाले आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध करावे. महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणाच्या शरशय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणास खूप महत्त्व आहे. दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र व उत्तरायण म्हणजे देवांचे दिवस. या काळात विविध जप यज्ञ दान तप अनुष्ठान सेवा होम व्रत आवर्जून करावेत असे शास्त्र सांगते. कुलदैवत कुलदेवी यांची पूजा करावी. आता देवांचा दिवस सुरू आहे म्हणजे उत्तरायण आणि जेव्हा देवांची रात्र असते तेव्हा दक्षिणायन चालू असतं. मकर संक्रांतीस होणारे मकर संक्रमण याचे उत्तरायणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी कुठल्याही पूजेत संकल्प उच्चारताना उत्तरायणे असा उल्लेख करावाच लागतो. आयन म्हणजे दिन महत्त्वाचे असते. आज पितरांचे श्राद्ध करावे. पितर सेवा करावी. सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. आपले पित्र जर चांगले राहिले तर आपल्याला वास्तुदोष लागत नाही, आपल्या लग्नामध्ये अडथळा येत नाही, नोकरीमध्ये अडथळा येत नाही. त्यामुळे पितरांची ज्या वेळेस सांगितलं आहे त्या वेळेस सेवा करणे खूप महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उत्तरायणात जेवढे तुमच्या महत्त्वाची कामं आहेत ते करून घ्यावीत. त्याचं नक्कीच पॉझिटिव्ह फळ मिळतं.